नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी काय काय अडचण येत आहे, तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर ह्या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया की भरपूर जणांना जो फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अडचण येत आहे ॲपमधनं. तर चला जाणून घेऊया आपण की कोणत्या अडचणी येत आहे. जर ॲप चालत नसेल तर काय करावे. तर सगळ्यांना सांगतो की ॲप जर चालत नसेल तर एकदा तुम्ही अनइन्स्टॉल करा, परत इन्स्टॉल करा आणि शक्यतो सकाळी किंवा जर रात्री जर भरला 11-12 नंतर, त्यावेळेस ट्रॅफिक कमी असणार आहे, कारण की खूप जण भरतात, त्यामुळे ॲप हँग होऊ शकतं. काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत, आता ॲप अपडेट झाला तर पुन्हा फॉर्म भरावं का? तर पुन्हा भरण्याची गरज नाही आहे, तुमचा सगळा डेटा सेव्ह झालेला असतो, त्यामुळे पुन्हा भरायची गरज नाही आहे. अगोदर फॉर्म चुकला असेल तर तो दुरुस्त होणार नाही. दुरुस्तीसाठी काही नवीन प्रक्रिया आली तर आपल्याला चॅनलवर व्हिडिओवर येईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. फॉर्म हा इंग्रजीमध्ये भरायचा का मराठीमध्ये? तुम्ही मराठीत भरला किंवा इंग्लिशमध्ये भरला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. वेबसाईट अजून कोणती पण आलेली नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ॲप थ्रू किंवा अंगणवाडीमधून ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरावे लागेल. तर एका घरामध्ये फक्त 2 व्यक्ती भरू शकते, त्यामुळं जास्तनी भरले तर बाकीच्यांना लाभ घेता येणार नाही, त्यामुळे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. शक्यतो फक्त 2 जणांनी हा भरायचा प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, महिलेचे संपूर्ण नाव होय आधार कार्डवर जे आहे त्यानुसारच टाकायचे. ज्या महिलांचं लग्न झालं आहे त्यांनी पतीचे नाव टाकायचं. ज्या मुलींचे लग्न झालेलं नाही आहे त्यांनी आपल्या वडिलांचे नाव टाकायचं, त्यामुळे हे लक्षात घ्या. जन्मतारीख आपली आधार कार्डवर जे असेल तेच आपल्याला जन्मतारीख टाकणे गरजेचं आहे. आधार कार्डवर जो पत्ता आहे मागं किंवा समोर तो आपला पत्ता असेल, जो आधार कार्डवर आहे तोच आपल्याला पत्ता टाकणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट प्रश्न बघूया. मोबाईल नंबर कुणाचा टाकावा? जो मोबाईल चालू आहे, जो महिला फॉर्म भरत आहे त्याचा टाकावं, जेणेकरून त्यांना बँकेत पैसे आले किंवा काही अपडेट असेल शासनातर्फे त्यांना अपडेट देण्यात येईल. आधार क्रमांक पण ज्याचा फॉर्म भरत आहे त्याचा टाकायचा आहे. शासनाचा योजनाचा कोणता लाभ घेत आहे का ते पण तुम्हाला मेन्शन करावं लागेल. जर एखादं घेत असेल, त्यांना महिन्याला 400-500 येत असेल किंवा 1000 येत असेल, ते पण टाकायचं आहे. वैवाहिक स्थिती पण टाकायची, तुम्हाला घटस्फोटित काय आहेत का, विवाहित आहेत का, सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. 10वा मुद्दा आहे, महिलेचा जन्म व राज्यात झाला आहे का? जर दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तसं तिथे मेन्शन करायचं आहे. खातेदाराचे बँक अकाउंट कोणते लागेल? तर अकाउंट कोणतं असेल, कोणत्या बँकेत असलं तरी चालेल, त्याच्यावर IFSC कोड, बँकेचं संपूर्ण नाव, चालू जे अकाउंट आहे त्याच्यावर देवाणघेवाण होत असेल ते अकाउंट द्यायचं आहे. आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का? नसेल तर तुम्हाला ते अपडेट करावं लागेल, त्याशिवाय तुमची KYC होणार नाही. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करताना त्याची साईज ही 5 MB पर्यंत असावी. 100च्या MB पेक्षा आतमध्ये असणं गरजेचं आहे, नाही तर तुमचे डॉक्युमेंट अपलोड होणार नाही. आधार कार्ड दोन्ही बाजूने अपलोड करायचं आहे का? हो, करावं लागेल, कारण की मागचं फ्रंट आणि दोन्ही पेजचं अपलोड करणं महत्त्वाचे आहे. तर ते तुम्हाला ॲपमधून जॉईंट कसं करायचं ते पण तुम्हाला कळेल, किंवा गुगलवर जरी तुम्ही टाकले जॉईंट फोटो तरी तुम्हाला तसं करून तुम्ही ते जॉईंट करू शकता. त्यानंतर रेशन कार्ड अपलोड करताना हे 15 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे आणि रेशन कार्डवरती ज्याचा आपण अर्ज भरतोय त्याचं नाव असलं पाहिजे, नसेल तर मग त्याचा लाभ भेटणार नाही.
शाळा सोडल्याचा दाखला जर लग्ना अगोदर असेल तर चालणार आहे, कारण आपण त्यामध्ये काही बदल करू शकत नाही. फक्त 15 वर्षापूर्वीचा असावा. शाळा सोडल्याची तारीख 15 वर्षापूर्वीचीच असावी. जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पिवळा किंवा रेशन केसरी ज्यांच्याकडे कार्ड आहे, रेशन कार्ड, ते आपण अपलोड करायचं आहे. पहिलं पेज आणि शेवटचं पेज आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. जर ज्यांच्याकडं उत्पन्नाचा दाखला आहे त्यांनी 2.5 लाखाचं आत त्यांचं उत्पन्न असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा आहे. साईज कशी कमी करायची, तर फोटोची साईज तुम्ही गुगलवरती टाकू शकता, रिसाईज इमेज. तिथनं तुम्ही कोणत्या फोटोची साईज आपल्याला कमी करायची आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर साईज कमी पर्सेंटेजमध्ये झूम 100% असेल तर आपल्याला 80% करून सेव्ह करून पुन्हा डाउनलोड करून तशा पद्धतीने अपलोड करायचं आहे. तर अपलोड करण्याची पद्धत कशी असणार आहे मी याचा पण तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ करणार आहे, टाकणार आहे. त्यामुळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आपली साईज कमी कशी करायची आणि कसं अपलोड करायचं हे सांगणार आहे. आता त्यानंतर हमीपत्र, आपल्याला नवीन काही पत्रे दिले आहेत त्याची प्रिंट काढावी. त्यानंतर पेनाने खुणा कराव्यात, सर्व अटी मान्य आहेत, दिनांक टाकावी आणि महिलेची स्वाक्षरी करून तिथे अपलोड करायचे आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, एक हमीपत्र त्या ॲपमध्ये आहे, तिथनं ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून त्याच्यावर एकतर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून सही करून स्कॅन करून हे करू शकता, नाहीतर तुम्हाला PDF ओपन केल्यानंतर एक साईन करायचा ऑप्शन येईल, तिथं साईन करून तसं पण तुम्ही अपलोड करू शकता. बँक पासबुक असेल तर अपलोड करा, नसेल तर नाही केलं तरी चालेल, अनिवार्य नाही, कारण आधार DBTने पैसे येणार आहेत. शक्यतो पासबुक देणं गरजेचंच आहे, त्यामुळे पासबुक द्या. अर्जदाराचा बँक पासबुक असणं गरजेचंच आहे. अर्जदाराचा फोटो, महिलेचा लाईव्ह फोटो घ्यावा. पासपोर्ट साईज अपलोड करू नका. फोन रिजेक्ट झाल्यानंतर प्रॉब्लेम येईन, रिजेक्ट होईन, त्यामुळे लाईव्ह मोबाईलमध्ये अर्ज भरताना आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटो काढून अपलोड करायचा आहे. त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर सबमिट करायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये स्टेटसमध्ये तुम्ही चेक करू शकता, स्टेटस त्याचं पेंडिंग आहे का अप्रूव्ह आहे. एका कुटुंबात किती महिला अर्ज करू शकतात, JR नुसार एका कुटुंबात फक्त एक अविवाहित महिला आणि एक विवाहित महिला अर्ज करू शकते. तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना फॉर्म भरण्याला परवानगी नाही. ज्यांच्याकडं कुणाकडं 4 व्हीलर असेल ट्रॅक्टर सोडून तर त्यांना पण हा अर्ज करता येणार नाही. जे काय तुमचे डॉक्युमेंट असेल त्याच्यावर सगळ्यांची जन्मतारीख सारखी असलं पाहिजे, नाव सारखं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तफावत नसली पाहिजे. जर नाव चेंज असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.